दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पेठ तालुक्यात विकासाची नवी पहाट उगवत आहे. जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी पेठ तालुक्यातील हरणगाव आणि आसरबारी गावांचा प्रेरणादायी दौरा केला. आदिवासी भागातील विकास, स्वच्छता, नियोजन आणि ग्रामस्थांची एकजूट पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले आणि या गावांच्या प्रगतीचे विशेष कौतुकही केले. हरणगाव येथे 2 महत्त्वपूर्ण उपक्रमांचे भव्य उद्घाटन पार पडले. एक म्हणजे सावित्रीबाई फुले अभ्यासिका आणि महिला ग्रामसंघ संचलित माहेर घर हिरकणी कक्ष. या कार्यक्रमाला अतिरिक्त CEO डॉक्टर अर्जुन गुंडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे, गटविकास अधिकारी JT सूर्यवंशी यांच्यासह अनेक अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली, तर मान्यवरांचा सत्कार विजयस्तंभ प्रतिमेद्वारे करण्यात आला. मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत गावातील विकास प्रवासाचा आढावा धनंजय चव्हाण यांनी सादर केला. या प्रसंगी ओमकार पवार यांनी हरणगावच्या प्रगतीबद्दल बोलताना सांगितले, योग्य नियोजन, स्वच्छता आणि ग्रामस्थांची एकजूट पाहून अभिमान वाटतो. हे गाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही आदर्श ठरू शकते. नमस्कार, खूप छान वाटलं मला आज या गावामध्ये येऊन. असं एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढं चांगलं वेलकम. आणि गाव पण खूप स्वच्छ दिसते आणि जेवढी मी माहिती घेतली तुमचं गाव खूप ऍक्टिव्ह आहे. तर आता आपल्याला 1-2 गोष्टींकडेच लक्ष द्यायचं की 1 महिना राहिलेला आहे आपल्या मुख्यमंत्री पंचायत समृद्धराज अभियानाला. तुमचे भाऊसाहेब चांगले आहेत, सरपंच मॅडम आहेत, तर सर्वांनी आता शेवटचा 1 महिना जीव लावून काम करा आणि मला परत येऊ द्या. जेव्हा राज्यात ह्या गावाला बक्षीस मिळेल तेव्हा मी परत येईल. सर्वांनी इन्व्हॉल्वमेंट दाखवा, लहान मोठे, महिला, युवक वर्ग सर्वांनी. आणि तुम्ही ही जी लायब्ररी चालू केली, जी फारच लवकर आणि कमी वेळात चालू केली, त्याबद्दल पण तुमच्या सर्वांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट. या दौऱ्याची सुरुवात ग्रामपंचायत आसरबारी येथे करण्यात आली. ग्रामस्थांनी पारंपरिक आदिवासी संबळ नृत्याने स्वागत केले. त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी CEO अर्जुन गुंडे, BDO सूर्यवंशी, सरपंच गीता जाधव, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित तरुणांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रोत्साहन देत मार्गदर्शन करण्यात आले. हरणगाव आणि आसरबारी येथील ग्रामविकास, महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि शैक्षणिक उपक्रमांमुळे पेठ तालुक्यात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि विकास कार्याला पुढे गती देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. विनोद सहाळे, दक्ष न्यूज, पेठ.